तर चला मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे शुभम सर ॲक्टिव्हिटीज या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण नवोदयची NMMS आणि स्कॉलरशिपची तयारी करून घेत असतो. आज आपण शिकणार आहे स्क्वेअर आणि क्यूबवर आधारित एक्झाम्पल, जे की नवोदय परीक्षेसाठी आणि आपल्या शालेय स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे. स्क्वेअर, ज्याला की आपण म्हणत असतो मराठीमध्ये वर्ग. आता आपण बघू. 1 स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर = 9, 4 स्क्वेअर = 16, 5 स्क्वेअर = 25, 6 स्क्वेअर = 36, 7 स्क्वेअर = 49, 8 स्क्वेअर = 64 आणि 9 स्क्वेअर = 81 आणि 10 स्क्वेअर = 100. अशा पद्धतीने आपण हे 10पर्यंत स्क्वेअर लिहून घेतले. हे आपले पाठच असायला हवे. आता आपण बघू की हे जे स्क्वेअर आहे हे आपण कशा पद्धतीने काढले. तर मित्रांनो, 1 स्क्वेअर = 1 × 1 बरोबर 1, 2 स्क्वेअर = 2 × 2 = 4, 3 स्क्वेअर = 3 × 3 बरोबर 9. तसेच 4चा वर्ग बरोबर 4 × 4 बरोबर 16. म्हणजे काय होतं, पॉवर 2 असल्यामुळे आपण त्या संख्येला दोनदा मल्टिप्लाय करतो. जसं की 5 × 5 बरोबर 25, 4 × 4 बरोबर 16. म्हणजे आपण तिचा वर्ग काढतो. तसेच आता पुढे आपण बघू. 11चा वर्ग बरोबर 121, 12चा वर्ग बरोबर 144, 13चा वर्ग बरोबर 169, 14चा वर्ग बरोबर 196, 15चा वर्ग बरोबर 225, 16चा वर्ग बरोबर 256, 17चा वर्ग बरोबर 289, 18चा वर्ग बरोबर 324 आणि 19चा वर्ग बरोबर 361 आणि 20चा वर्ग बरोबर 400. अशा पद्धतीने आपण हे 20पर्यंत वर्ग लिहून घेतले. आणि हे जे वर्ग आहे मित्रांनो, हे आपले पाठच असायला हवे, कारण की याशिवाय आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व करता येणार नाही. 20पर्यंत तुमचे हे वर्ग किंवा स्क्वेअर हे लर्नच असले पाहिजे. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तर आपण आता हे तुम्ही हे लिहून घ्या आणि हे पाठ करावंच लागतील तुम्हाला. आता आपण बघू मित्रांनो क्यूब, ज्याला की आपण मराठीमध्ये घन असे म्हणत असतो. क्यूब खूप महत्त्वाचे असतात, पण ते आपल्याला फक्त 10पर्यंत याद किंवा लर्न असायला हवे. जसं की 1चा घन बरोबर 1, म्हणजे काय, पॉवर 3 असल्यामुळे 3दा 1 मल्टिप्लाय झाला म्हणजे 1. 2चा घन बरोबर 8, म्हणजे काय, 2 × 2 × 2 म्हणजे 2 × 2 × 8, म्हणजे 2 2 जा 4, 4 2 जा 8. 3चा घन बरोबर 27, 4चा घन बरोबर 64, 5चा घन बरोबर 125, 6चा घन बरोबर 216, 7चा घन बरोबर 343 आणि 8चा घन बरोबर 512, 9चा घन बरोबर 729 आणि 10चा घन बरोबर 1000. 10पर्यंत घन आपले लर्न असणे खूप महत्त्वाचे असते, कारण की आपल्याला एक्झाममध्ये त्याचा फायदा होतो. कमी वेळात आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे की हे जे आपण शिकले, जे आपण वर्ग आणि घन शिकले किंवा स्क्वेअर आणि क्यूब शिकले, यावर आधारित एक्झाम्पलचे परीक्षेला विचारले जातात. त्यांच्यासाठी आपण आपली कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ बेसिक म्हणून. आता बेसिक एक्झाम्पल झालं जसं की 1चा स्क्वेअर प्लस 3चा क्यूब बरोबर किती. एक्झाम्पल सॉल्व करायचं असल्यास तर आपण कसं करू शकतो, सोपं आहे मित्रांनो. आता आपल्याला जर लर्न असले तर आपण सहज सॉल्व करू शकतो. जसं की 1चा स्क्वेअर किती असतो मित्रांनो, 1 आणि 3चा घन 27, मग दोन्हींची किती झाली बेरीज, किती झाली 28. आता पुढचं एक्झाम्पल आहे आपलं 2चा क्यूब प्लस 4चा स्क्वेअर मायनस 8चा स्क्वेअर = क्वेश्चन मार्क. आता कसं सॉल्व होईल. आता तुम्हाला लर्नच असेल. 2चा घन 8, 4चा वर्ग 16 मायनस 8चा वर्ग 64 बरोबर क्वेश्चन मार्क. मग आता आपण बेरीज करू. 8 आणि 16 24, 24 मायनस 64 = 40 येतील. पण कोणते मायनस 40 येतील, कारण की 24मधून 64 नाही जात, त्याच्यामुळे आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देऊ. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे एक्झाम्पल आपल्याला येत असतात. याची आपण एक्झाम्पल वेगवेगळ्या पद्धतीचे सॉल्व करण्यासाठी आपण आता एक व्हिडिओ घेऊ. त्यामध्ये आपण स्पेशल एक्झाम्पल सॉल्व करून घेऊ. पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे वर्ग आणि घन म्हणजे स्क्वेअर आणि क्यूब हे लर्न असणे खूप महत्त्वाचे आहे. जे की वर्ग तुमचे 20पर्यंत लर्न असले पाहिजे आणि घन तुमचे 10पर्यंत लर्न असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना परीक्षेमध्ये कमी वेळामध्ये जास्तीत जास्त एक्झाम्पल